Hello student, good morning. Minate madam. Students, we learn in previous lecture latent heat and regulation, and also we learn anomalous behavior of water and uses of Hope apparatus. Also we have learned humidity and dew point. Today we have to learn absolute humidity and रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आज आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय बघणार आहोत, तसंच रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय पाहणार आहोत. यू ऑलरेडी नो व्हॉट इज द ह्युमिडिटी. द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. एअरमध्ये जे वॉटर व्हेपर असतं त्या वॉटर व्हेपरमुळे एअर कसे बनते, मॉइस्ट बनते, म्हणजे आर्द्र बनते, दमट, आपण दमट म्हणतो त्याला. आणि ह्या दमटपणाला, ह्या मॉइश्चरलाच काय म्हणतात, ह्युमिडिटी म्हणतात. अँड दिस मॉइश्चर इज कॉल्ड ह्युमिडिटी. नाऊ व्हॉट इज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी? द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे आपण युनिट व्हॉल्यूमचा जर एअर घेतलं, म्हणजे 1/1/1 युनिटचं आपण एक क्यूब घेतला आणि त्या क्यूबमध्ये जो एअर आहे, त्या एअरचं जे व्हॉल्यूम आहे, त्या एअरमध्ये किती वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे, त्या वॉटर व्हेपरच्या मासला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतात. द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. समजा हा जो क्यूब आहे, हा 1/1 युनिटचा, 1/1/1 युनिटचा, म्हणजे 1 व्हॉल्यूम असलेला, हा 1 युनिट व्हॉल्यूम असलेला हा काय आहे, एअरचा क्यूब आहे. आणि ह्या एअर क्यूबमध्ये वॉटर व्हेपर दिसत आहेत बघा. हे जे पॉईंट्स दिसत आहेत हे वॉटर व्हेपरने आपण दाखवले, ते वॉटर व्हेपर आहे. आणि बाकीचा जो उरलेला भाग आहे तो एअरचा एअरचे जे इतर कॉम्पोनंट्स आहेत ते तिथे आहे. तर ह्या युनिट व्हॉल्यूममध्ये, एअरमध्ये हे जेवढे वॉटर व्हेपर्स आहेत, ह्या वॉटर व्हेपरच्या मासला काय म्हणतात, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतात. ह्या एअरची ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे हे वॉटर व्हेपर जे आहेत, ह्या वॉटर व्हेपरचं मास. मग लक्षात ठेवा, द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. 1 युनिट व्हॉल्यूम एअरमध्ये जेवढे वॉटर व्हेपर असतं, त्या वॉटर व्हेपरच्या मासला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतात. आता ही जी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे, तिचं युनिट काय आहे, तर तिचं युनिट आहे kg/m³, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे हे याचं मास, वॉटर व्हेपरचं मास जे आहे ते केजीत आपण मेजर करणार आहोत. आणि किती व्हॉल्यूममध्ये आहे ते, तर पर मीटर क्यूब, म्हणजे किती व्हॉल्यूममध्ये, तर व्हॉल्यूमचं मास आहे मीटर क्यूब. किती मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती केजी वॉटर व्हेपर आहे, हे काय आहे, त्या व्हॉल्यूमची, त्या एअरची ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे. आणि म्हणून ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचं युनिट आहे kg/m³. आता बघा, आपल्याला कधी कधी म्हणजे आपण म्हणतो कधी कधी की नेचर जे आहे, एअर जी आहे ती ड्राय आहे. कधी कधी आपण म्हणतो की एअर ही कशी आहे, ह्युमिड आहे, म्हणजे दमट आहे. आपल्याला कधी कधी दमटपणा जाणवतो एअरमध्ये, कधी कधी आपल्याला कोरडेपणा जाणवतो. तर हे जे फिलिंग आहे ह्युमिड किंवा ड्राय नेचरचं, तर ते कशावर डिपेंड आहे, तर ऑब्व्हियसली जर समजा एअरमध्ये वॉटर व्हेपरचं प्रमाण जास्त असेल, तर आपल्याला ती जी एअर आहे ती कशी जाणवणार आहे, ह्युमिड जाणवणार आहे. ती फिलिंग कशी असणार आहे, ह्युमिडिटीची फिलिंग असणार आहे. आणि व्हॉल्यूममध्ये, एअरमध्ये जर वॉटर व्हेपरचं प्रमाण कमी असेल, तर आपल्याला ती जी एअर आहे ती ड्राय जाणवणार आहे. तर द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर ऑफ एअर इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ व्हेपर. म्हणजे अमाऊंट ऑफ व्हेपर इन द एअर, एअरमध्ये असलेल्या वॉटर व्हेपरच्या अमाऊंटवर काय अवलंबून आहे, तर एअरची ह्युमिडिटी आणि ड्रायनेस अवलंबून आहे. म्हणजे एअर ही ड्राय कधी असेल, जेव्हा
त्या एअरमध्ये वॉटर व्हेपरचं प्रपोर्शन कमी असेल आणि ती एअर ही ह्युमिड कधी असेल, जेव्हा त्या एअरमध्ये जी वॉटर व्हेपर आहे त्या वॉटर व्हेपरचं प्रपोर्शन जे आहे ते कसं असेल, जास्त असेल, तेव्हा ती ह्युमिड असेल. आता बघा, आपल्याला आता समजलेलं आहे की द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर ऑफ एअर इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ व्हेपर इन द एअर. ही एक गोष्ट आपल्याला समजली. पण एवढंच नाही तर नुसत्या व्हेपरवरच हे अवलंबून नसतं. वॉटर व्हेपरशिवाय आणखीन एका गोष्टीवरती हे फिलिंग जे आहे, ह्युमिड आणि ड्रायनेसचं जे फिलिंग आहे ते डिपेंड असतं. तर आणखीन कोणती गोष्ट अशी आहे की त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की ह्युमिडिटी आहे का ड्रायनेस आहे? तर बघा, द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर ऑफ एअर इज ऑल्सो डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. एअरच्या टेम्परेचरवर सुद्धा ड्रायनेस आणि ह्युमिडिटी अवलंबून असते, लक्षात घ्या. इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. इज ऑल्सो डिपेंड म्हणजे काय? द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर ऑफ एअर इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. आता हे कसं काय बघा, एक्सप्लेनेशन बघा, जर आपण हा एअरचा व्हॉल्यूम घेतलाय, एवढ्या व्हॉल्यूममध्ये ही एअर आहे, ही एअर दाखवलेली, आणि ह्या एअरमध्ये हे ड्रॉप जे दाखवले ते वॉटर व्हेपर्स आहेत. हे ब्ल्यू कलरचे वॉटर व्हेपर्स आहे. आता ह्याचं टेम्परेचर समजा आपण समजूया, याचं 32 आहे डिग्री सेल्सिअस. 32 डिग्री सेल्सिअसची ही काय आहे? एअर आहे. आता ही इथे कमी झाली समजा, हे टेम्परेचर 32 वरनं हे समजा 16 आलं. काय होणार आहे? जर टेम्परेचर कमी झालं, एअरचं जर टेम्परेचर कमी झालं, तर तुम्हाला माहिती आहे कुठल्याही सबस्टन्सचं जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा तो सबस्टन्स काय होतो? तो सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट होतो. आपल्याला माहिती आहे तो काय सबस्टन्स काय होतो? आकुंचन पावतो. आता ह्या व्हॉल्यूमचं, ह्या एअरचं टेम्परेचर 32 वरून 16 वर आल्यामुळे काय झालं? हा जो व्हॉल्यूम आहे, हा जो एअर आहे, हा एअर काय झाला? कॉन्ट्रॅक्ट झाला, जवळ आले. हे एअरचे जे मॉलिक्युल्स आहे ते जवळ आले, म्हणजे हा एअर कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय झालं की हे जे वॉटर व्हेपर होते, या वॉटर व्हेपरचं जे प्रमाण होतं ते इथे वॉटर व्हेपरची गर्दी केली. बघा, वॉटर व्हेपर यातनं बाहेरचं काही पडलेलं नाहीये, फक्त काय झालं, ही स्पेस जास्त होती, ती स्पेस कमी झालेली आहे. कशामुळे? टेम्परेचर कमी झाल्यामुळे. टेम्परेचर कमी झाल्यामुळे एअर कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे आणि जागा कमी झालेली आहे, आणि स्पेस कमी पडल्यामुळे वॉटर व्हेपर काय झाले? जवळ आले. वॉटर व्हेपरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ आलेले आहेत. आता समजा आणखीन टेम्परेचर कमी झालं, 16 वरनं समजा 8 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर आलं समजा, तर 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला पुन्हा काय होणार आहे? हा जो एअर आहे, हा एअर काय होणार आहे? परत कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, पुन्हा जवळ येणार आहे, आणि पुन्हा एअर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे व्हॉल्यूम काय झालं? कमी झालेलं आहे. जसजसं टेम्परेचर कमी होत जातं तसतसं एअर कॉन्ट्रॅक्ट होत जाते. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे, कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे आकुंचन पावणे, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे व्हॉल्यूम एअरचं काय होत जातं? कमी होत जातं. आता इथं व्हॉल्यूम आणखीन कमी झालंय, त्यामुळे इथे जे काही वॉटर व्हेपर होतं, ह्या वॉटर व्हेपरला इथे आणखीन जागा कमी पडलेली आहे. ही जागा काय झालेली? कमी पडलेली. आता समजा 8 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी टेम्परेचर झालं आणि 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं समजा, आणखीन कमी झालं, तर आणखीन कमी झाल्यामुळे ही जी एअर होती, ही एअर काय झालेली? आणखीन कॉन्ट्रॅक्ट झालेली. ती एअर आणखीन जवळ आली, आणखीन कॉन्ट्रॅक्ट झाली, आणि एअर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिचा जो व्हॉल्यूम आहे त्या एअरचा तो काय झालाय? कमी झालेला आहे. एअरचा व्हॉल्यूम कमी झालाय, पण यातलं वॉटर व्हेपर जे आहे, हे वॉटर व्हेपर जे आहे ते काय व्हायला लागलं? ह्या वॉटर व्हेपरला इथे जागा कमी पडायला लागलेली आहे. ही जागा याला कमी पडायला लागली. इथे वॉटर व्हेपरला भरपूर जागा होती. वॉटर व्हेपरच्या आजूबाजूला बाकीचे सुद्धा एअर होता, परंतु इथे आणखीन कमी झालं, टेम्परेचर कमी झाल्यामुळे वॉटर व्हेपरला जागा कमी पडायला लागली. इथे आणखीन कमी झालंय, त्यामुळे आणखीन वॉटर व्हेपर कमी जागेत समाविष्ट झाले, आणखीन कमी झालंय, तर इथे वॉटर व्हेपरला जागा कमी पडायला लागली. आता त्यामुळे काय होतंय की इज ऑल्सो, म्हणजेच इथे आपल्याला हा जो
व्हॉल्यूम आहे, ह्या व्हॉल्यूममध्ये वॉटर व्हेपरचं प्रमाण हे कसं दिसतंय, कमी दिसतंय. म्हणून इथे ह्युमिडिटी आहे का नाही, तर इथे कसं आहे फिलिंग कसं असणार आहे, ड्रायनेसचं, कोरडेपणा इथे असणार आहे. इथे थोडी ह्युमिडिटी वाटणार आहे, कारण इथं व्हॉल्यूममध्ये जे वॉटर व्हेपर जे आहे, वॉटर व्हेपरचं प्रमाण इथे जरा जास्त दिसतंय, त्यामुळे इथे ह्युमिडिटी फिलिंग असणार आहे ह्युमिडिटीचं. इथे आणखीन ह्युमिडिटी वाढलेली दिसते, कारण वॉटर व्हेपरचं जे प्रमाण आहे ते कसं दिसतंय, जागेच्या मानाने कमी दिसतंय. वॉटर व्हेपरचं प्रमाण हे जागेच्या मानाने जास्त आहे आणि म्हणून इथे ह्युमिडिटी आणखीन वाढलेली आहे. आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे कम्प्लीट ह्युमिडिटी, इथे 100% ह्युमिडिटी वाटायला लागलेली आहे आपल्याला, कारण की इथे जागा कमी, जागेच्या मानाने वॉटर व्हेपरचं प्रमाण कसं आहे, इथे जास्त आहे. आणि म्हणून इथे ह्युमिडिटी, इथे ड्रायनेस आहे, इथे ड्रायनेस थोडा कमी झाला आहे, ह्युमिडिटी वाढली आहे. इथे ड्रायनेस आणखीन कमी झाला आहे, ह्युमिडिटी वाढली आहे. इथे ड्रायनेस पूर्णपणे जाऊन इथे ह्युमिडिटी 100% झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर ऑफ एअर इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर अँड इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. म्हणजेच नेचरचा ड्रायनेस किंवा ह्युमिडिटी ही दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे त्या नेचरमध्ये, त्या स्पेसमध्ये असलेल्या वॉटर व्हेपरचा प्रेझेंट अमाऊंट ऑफ व्हेपर, त्या एअरमध्ये असलेली अमाऊंट ऑफ व्हेपर आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. अमाऊंट ऑफ व्हेपर जर जास्त असेल तर नेचर ह्युमिड असतं, अमाऊंट ऑफ व्हेपर जर कमी असेल तर नेचर ड्राय असतं. आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरती हे फिलिंग आपल्याला आहे, इज द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय नेचर इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. जर एअरचं टेम्परेचर हे जास्त असेल तर त्यावेळेस त्या एअरचं व्हॉल्यूम पण जास्त असतं आणि व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे वॉटर व्हेपरचं प्रपोर्शन कमी असतं आणि अशा वेळेस ही एअर जी आहे ती ड्राय असते. जसजसं टेम्परेचर कमी व्हायला लागतं, टेम्परेचर कमी होत असताना व्हॉल्यूम कमी होत जातं, कारण एअर कॉन्ट्रॅक्ट होत जाते आणि व्हॉल्यूम कमी होत जातं, तसं वॉटर व्हेपरचं प्रपोर्शन वाढत जातं. आणि म्हणून त्यावेळेस टेम्परेचर कमी असेल तर नेचर हे कसं असतं, ह्युमिड असतं, आणि टेम्परेचर जास्त असेल तर नेचर हे कसं असतं, हे ड्राय असतं. तर तुम्हाला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय समजलं असेल. ॲज टेम्परेचर इज फॉल्स एअर कॉन्ट्रॅक्ट्स अँड व्हॉल्यूम ऑफ एअर स्टार्ट्स डिक्रीजिंग अँड सो एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर. आता सॅच्युरेटेड ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. ॲज टेम्परेचर इज फॉल्स एअर कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे जसजसं टेम्परेचर फॉल व्हायला लागतं, म्हणजे कमी व्हायला लागतं, तसतशी एअर काय व्हायला लागते, एअर कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे आकुंचन पावते, एअर ही आकुंचन पावायला लागते. अँड व्हॉल्यूम ऑफ एअर स्टार्ट डिक्रीजिंग, आणि व्हॉल्यूम काय व्हायला लागतं, याचं एअरचं व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला लागतं. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर अँड सो एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर, म्हणजे ही जी एअर आहे ही एअर काय होते, व्हेपरनी सॅच्युरेट होते. सॅच्युरेट होणे म्हणजे पूर्णपणे भरणे. ही एअर त्या वॉटर व्हेपरनी पूर्णपणे भरलेली दिसते आपल्याला, म्हणजे वॉटर व्हेपरचं प्रोपोर्शन इतकं जास्त झालंय की ही वॉटर व्हेपर आता ह्या एअरच्या व्हॉल्यूममध्ये आता वॉटर व्हेपर इथे मावू शकणार नाहीये. इथे वॉटर व्हेपर, एक्स्ट्रा वॉटर व्हेपर आता इथे येऊ शकणार नाहीये, इथे कंटेन होऊ शकणार नाहीये. आणि या स्टेजला म्हणतात एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर. एअर ही व्हेपरनी सॅच्युरेट झालेली आहे, म्हणजे एअर मध्ये आता वॉटर व्हेपर मावू शकणार नाही. एक्सीड वॉटर व्हेपर जर आपण इथे पाठवलं तर ते वॉटर व्हेपर परत पाणी होऊन बाहेर येईल, परत त्याचं वॉटर होईल, कंडेन्स होईल आणि ते बाहेर येईल. तर अशा स्थितीला म्हणतात एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर. ही एअर व्हेपरनी सॅच्युरेट झालेली आहे, म्हणजे ती एअर वॉटर व्हेपरनी कम्प्लिटली भरलेली आहे. आता तिथे तुम्ही थोडं जरी वॉटर व्हेपर तिथे पाठवली तरी ती वॉटर व्हेपर तिथे काय होईल, तिथे समाविष्ट होऊ शकणार नाही. त्या वॉटर व्हेपरचं कशामध्ये कंडेन्सन होईल, त्याचं ती कंडेन्स होईल वॉटरमध्ये आणि वॉटर ड्रॉपलेट तयार होतील. आता ह्या कन्सेप्टवरनंच आपल्याला ड्यू पॉईंट टेम्परेचर काय ते समजतं आणि ड्यू कसे पडतात ते. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी ड्यू पॉईंट टेम्परेचर ड्यू सांगितलेलंच होतं, पण इथे पुन्हा सांगते या कन्सेप्टवरती ड्यू पॉईंट टेम्परेचर बघा कसं आहे.
सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज. म्हणजे हेच समजा आपण अनसॅच्युरेटेड एअर घेतली आहे ॲट सर्टन टेम्परेचरला, समजा 32 टेम्परेचरला आपण ही अनसॅच्युरेटेड एअर घेतलेली आहे. ही एअर आहे ज्याच्यामध्ये वॉटर वेपरनी ही अनसॅच्युरेट आहे आणि याचं टेम्परेचर 32 आहे. इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज. आणि तिचं टेम्परेचर आपण डिक्रीज करायला लागलो. 32 वरनं 16, 16 वरनं 8, 8 वरनं 4. अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज. अ टेम्परेचर इज रीच ॲट विच a temperature is reached at which the air becomes saturated with vapor. आणि ज्या वेळेस टेम्परेचर इतकं कमी होईल की त्या टेम्परेचरला ती एअर वॉटर व्हेपरनी सॅच्युरेट होऊन जाईल. हे जे टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला ती एअर वॉटर व्हेपरनी सॅच्युरेट झालेली असते, त्या टेम्परेचरला काय म्हणतात, इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणतात. लक्षात घ्या, ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय, की ज्या टेम्परेचरला एअर ही वॉटर व्हेपरने सॅच्युरेट होते म्हणजे कम्प्लिटली भरून जाते, त्या टेम्परेचरला ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणतात. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस हे नाही, हे आपण एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे. 4 डिग्री सेल्सिअस असू शकेल किंवा त्याच्यापेक्षा 8 पण असू शकेल. आपण हे एक्झाम्पल इथे 4 डिग्री. तर हे ड्यू टेम्परेचर शक्यतो कधी होतं, म्हणजे इतकं टेम्परेचर फॉल कधी होतं, व्हेन द टेम्परेचर सो फॉल. तर पहाटेच्या वेळेस, इन विंटर, पहाटेच्या वेळेस, सकाळी, इन विंटर द मॉर्निंग टेम्परेचर फॉल सो दॅट एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर. म्हणजे पहाटेच्या वेळेस, विंटरमध्ये, थंडीमध्ये पहाटेच्या वेळेस टेम्परेचर इतकं कमी होतं की एअर जी आहे ती वॉटर व्हेपरनी सॅच्युरेट होऊन जाते आणि त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणतो. आणि ड्यू म्हणजे काय, की ही एअर, समजा आता ही एअर काय झालेली आहे, वॉटर व्हेपरनी सॅच्युरेट झालेली आहे. आणखीन कमी केली समजा, तर यातले हे वॉटर व्हेपर कुठे जातील मग. समजा याला आणखीन आपण कमी केलं, आणखीन कमी केल्यानंतर यातले हे जे वॉटर व्हेपर आहे त्यांना जागा पुरणार नाही आणि म्हणून हे वॉटर व्हेपर काय व्हायला लागतील, बाहेर पडायला लागतील. आता हे वॉटर व्हेपर बाहेर कसे पडतील, हे वॉटर व्हेपर कसे बाहेर पडतील, तर वॉटर व्हेपर हे कंडेन्स होतात, म्हणजे ते वॉटरमध्ये कन्वर्ट होतात, वॉटरच्या ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होतात आणि या वॉटर व्हेपरचं काय तयार होतं, वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. या वॉटर व्हेपरचे असे छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट तयार होतात. वॉटर ड्रॉपलेट. आणि हे वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजेच काय, ड्यू. त्याला आपण ड्यू, मराठीमध्ये त्याला आपण दव असं म्हणतो. व्हेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर. जेव्हा ही एअर थंड होत जाते, टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर, इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. ती वॉटर व्हेपरने काय बनते, सॅच्युरेट बनते. ॲज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर व्हेपर. आणि त्याचा परिणाम असा होतो की एक्सेस वॉटर व्हेपर म्हणजे जादाचं वॉटर व्हेपर, हे जादाचं वॉटर व्हेपर जे आहे गेट कन्व्हर्टेड इंटू टायनी ड्रॉपलेट आर कॉल्ड ड्यूज. हे जादाचं वॉटर व्हेपर जे आहे हे गेट कन्व्हर्ट इंटू टायनी ड्रॉपलेट. टायनी म्हणजे अगदी सूक्ष्म, छोट्या छोट्या ड्रॉपलेटमध्ये हे वॉटर व्हेपर कन्वर्ट होतं आणि ह्या छोट्या वॉटर ड्रॉपलेटलाच काय म्हणतात, यालाच म्हणतात ड्यू. ड्यू म्हणजे दव. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ड्यू कसं पडतं. ड्यू पॉइंट म्हणजे काय, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर एअर कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होते आणि एअर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज होतं. व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे ती एअर वॉटर व्हेपरने सॅच्युरेट होते आणि ती एका पॉइंटला ती इतकी सॅच्युरेट होते की तिच्यातून ते एक्सिस वॉटर व्हेपर जे म्हणजे जादाचे वॉटर व्हेपर जे आहेत ते वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि ड्यू तयार होतं. तर याला म्हणतात ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तुम्हाला मुलांनो आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.